नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अतिशय अभिमानास्पद आणि त्यासोबत परिवर्तनवादी घटना घडली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील एक गाव आहे, ज्या गावामध्ये बौद्ध समाजाचं एकही घर नाही. त्या गावामध्ये जे आहे फक्त मराठा समाज आणि त्यासोबत वंजारी समाज आणि आदिवासी समाजाचे लोक राहतात. परंतु त्या सर्वांनी मिळून जे आहे, त्या सर्व समाज बांधवांनी मिळून जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली. आणि त्या जयंतीमध्ये एक बॅनर झळकलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुण्या एका समाजाचे नाही तर आमच्या सर्वांचे आहे, अशा प्रकारचं बॅनर त्या ठिकाणी झळकलं होतं. त्यामुळे या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्या गावामध्ये ही घटना घडली, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. 14 एप्रिल म्हणजे बौद्ध समाजासाठी सर्वात मोठा दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशासह संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. परंतु आता याच जयंतीबाबत मोठी माहिती समोर निघून येत आहे. आपल्याला असं वाटायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त बौद्ध समाजच साजरा करतो, परंतु आता ही गोष्ट खोटी ठरताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रातील एक गाव आहे मित्रांनो, त्या गावामध्ये बौद्ध समाजाचं एकही घर नाही. त्या ठिकाणी जे आहे बौद्ध समाजाचे कुठलेही घर किंवा कोणी त्या ठिकाणी राहत नाही. तरी देखील गावातील इतर समाज बांधवांनी म्हणजे मराठा समाज, त्याचसोबत ओबीसी कॅटेगरी व त्याचसोबत वंजारी वगैरे समाजाचे लोक जे आहेत, त्या सर्वांनी एकत्रित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली. तर सदरील घटना जी आहे मित्रांनो, गडचिरोली या ठिकाणी घडली आहे. गडचिरोली या ठिकाणी चार्मोशी म्हणून एक तालुका आहे. त्या ठिकाणी गापूर गोरी गावाचं नाव आहे, गाव आहे मित्रांनो. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय मोठ्या प्रमाणात व थाटामाटात साजरी करण्यात आली. या ठिकाणी जे आहे मित्रांनो, सर्व समाजाचे सर्व समाज बांधव एका ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली. त्या ठिकाणी त्यांनी जयंती साजरी करत असताना रंगीत वेशभूषा वगैरे असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. आणि जेव्हा तो कार्यक्रम घेण्यात आला, त्यामध्ये जे आहे जिंकलेल्या लोकांना जे आहे भारतीय संविधानाच्या प्रती देखील देण्यात आले. त्या ठिकाणी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती आणि या स्पर्धेत जे आहे संयुक्तरित्या प्रथम बक्षीस म्हणून चित्रा महादेव सातपुते व दुर्वा संदीप वैरागडे असे या दोन जिंकलेल्या लोकांची नावं आहेत. आणि त्यांना जे आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य असणारे भाग्यवान पिपरे यांच्या हस्ते संविधानाचे पुस्तकं देण्यात आले व त्यांना गौरवित करण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो थेट त्या ठिकाणी रथामध्ये ठेवण्यात आला, ढोल ताशे लावण्यात आले आणि सर्व समाजातील लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली. त्यांनी फक्त जयंती साजरी केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष देखील स्वतःकडे वेधून घेतलं. आपण पाहत असतो की इतर ठिकाणी काही लोक नेहमी बोलतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे तुमचे असा जातीवाद करतात किंवा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीमध्ये वाटण्याचं काम करतात. परंतु त्या उलट या गावाने थेट दाखवून दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी एका जातीचे नसून त्यांनी संपूर्ण देशासाठी संपूर्ण समाजासाठी कार्य केलेलं आहे किंवा काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही देखील त्यांची जयंती साजरी करू शकतो आणि आम्ही देखील त्यांची जयंती साजरी करणार, अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलत त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.